समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। लांब लांब सोंडा मोठा लेकान, हे लांब लांब सोंडा मोठा लेकान, मूर्ती दिसे सुंदर तुमाईचा समुंदर, श्रीधर कृपेचा तू अंबर, तुमाईचा समुंदर, श्रीधर कृपेचा तू अंबर। नवी वर्ष आहे आणि आनंददायी सोहळा या ठिकाणी संपन्न होताना आपण पाहतोय। सर्वजण या सोहळ्याचे सर्वजण साक्षीदार आहात। हा अमृतमय सोहळा ही परंपरा ही जी राखलेली आहे ही साधी गोष्ट नाही आणि अविरतपणे हा सोहळा या ठिकाणी करणं या कलियुगामध्ये साधी गोष्ट नाही। कारण का एवढ्या चारही युगामध्ये सर्वश्रेष्ठ जर कुठलं युग असेल तर कलियुग आहे, ठीक नाही? कारण का सत्ययुग असो, त्रेतायुग असो, द्वापर असो, ईश्वराला प्राप्त करण्यासाठी अनेक नामस्मरणाचं म्हणतात ना, अनेक तप यत्न करावं लागतं आणि कलियुगामध्ये नामस्मरणानं देव आपला असा करता येतो आणि म्हणून कलियुगामध्ये श्रेष्ठ म्हणजे सर्वात कलियुग आहे आणि कलियुगामध्ये हा चाललेला नाम सप्ताह आणि त्याला आहे गाठणारे हे 100 वर्ष या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये शिंगरीगाव करताना आपण पाहतोय। या ठिकाणी या गावचे सन्माननीय अध्यक्ष तुकारामजी कदम साहेब, उपाध्यक्ष सन्माननीय सहदेवजी कदम साहेब, सचिव सन्माननीय रवींद्रजी कदम, उपसचिव दीपकजी कदम, कोषाध्यक्ष कैलासजी कदम, उपकोषाध्यक्ष रवींद्रजी मोरे, सल्लागार श्री आत्मारामजी कदम, सल्लागार दगडूजी कदम, त्याचबरोबर मुंबई मंडळाचे आणि खास करून जे मला बघायला मिळतं, आम्ही प्रत्येक गावागाव कार्यक्रम करत असतो, पण हे जे नियोजन असतं एवढं कार्यक्रमाचं कार्यक्रम या शिंगरी गावामध्ये होतोय आणि त्यासाठी सलाम आहे सगळ्या कमिटीला। तर मुंबई गावचे सन्माननीय अध्यक्ष सुधाकरजी कदम, उपाध्यक्ष अर्जुनजी कदम, सचिव रामचंद्रजी कदम, उपसचिव अजयजी कदम, कोषाध्यक्ष विजयजी कदम, उपकोषाध्यक्ष परशुरामजी चव्हाण, सल्लागार श्री रामचंद्रजी कदम, सल्लागार गणपत चंदू कदम आणि सर्व शिंगरीवासी ग्रामस्थ असतील, महिला मंडळी असेल, तरुणही असेल आणि त्याचबरोबर मला खास करून सातत्याने फोन होते ते म्हणजे आमचे जितेंद्रदादा कदम की बुवा आपल्याकडे असा सगळा भक्तिमय कार्यक्रम झाला पाहिजे। म्हटलं नक्कीच आहे, म्हटलं काय काय दाखवायचं तेवढं सांगा। म्हणजे आमचे ते 15-20 दिवस कार्यक्रम ठरवण्यामध्ये गेले, कार्यक्रम ठरवला, सगळं काही झालं आणि आमचे वैभव दादा आले। काय कसा करायचा कार्यक्रम पत्रिका ठेवला, म्हटलं काय करूया आता, लोक तर सगळी गाणी डान्स गाणी त्यातलं सगळं काही दर्शन आपण घडवीत असतो, तर भाग वेगळा आहे, हे सगळं कॉमन झालं। म्हटलं आपण जर दाखवलं तर इथं कल्चर दाखवूया, आपली परंपरा दाखवूया आणि मग आमचा भारुडाचा कार्यक्रम परत फायनल झाला। म्हटलं याच्यामध्ये सगळंच दाखवता येईल, म्हटलं काही टेन्शनच नाही आणि म्हणून या ठिकाणी संपन्न होणारा कार्यक्रम भारुडाचा आहे। कारण का भारुडी परंपरा एकदा निर्माण केली त्या त्या युगामध्ये तसं तसं प्रत्येकाला त्या त्या माध्यमातून कसं पटवता येईल अध्यात्म ते संतांनी जाणून तशी तशी या ठिकाणी रूपात्मक या ठिकाणी बांधणी करून हे लोकांपर्यंत हे ज्ञान पोहोचवण्याचं काम केलं आणि त्याचाच भाग घेत आपण या कलेच्या माध्यमातून आतापर्यंत दाखवत आलो। पूर्वीचा काळ फार वेगळा होता भंडी भारुडाचा, आता आमच्या काही तरुण आले त्याला आणखी बदल पाडला, त्याच्यामुळे जुने मंडळी म्हणतील काय केलं भारुड केलं असं काय म्हणतो बरं का। कारण का हा नवीन युगाला चालवणारा म्हणजे म्हणतात ना त्याला घेऊन जायचं, आम्हाला तुम्हाला पण घ्यायचं, याला पण घेऊन जायचं आणि म्हणून काही छोटे मोठे बदल असतील ते तुम्ही स्वीकार करा। सगळी कलावंत मंडळी हे मला माहिती आहे आणि खास करून मला अभिमान वाटतं की ही सगळी भारतीय परंपरा जोपासणारी मंडळी आमच्या तालुक्यामध्ये आहेत, हे आमचं वैभव आहे आणि खास करून मी तुमचे आभार यासाठी मानतो। म्हणजे त्यांचं त्यासाठी माझे शब्द नाही, या ठिकाणी एंट्री करताना ज्या सगळ्या संतांचे असेल, ज्या ठिकाणी क्रांतिवीरांचं दर्शन असेल, त्यामधील आमचे अनंत कांडारे हे आमच्या गावचे, माझ्या गावचे हे सार्थ अभिमान मला वाटतो आणि आपल्यात खास करून तालुक्यातले हे स्वातंत्र्यवीर क्रांतिवीर वीरांचं या ठिकाणी तुम्ही दर्शन घडवलं। हे अजूनही कुणाला माहित नाही की हा क्रांतिवीर आपल्या तालुक्यातला आहे म्हणून, की ज्यानं जॅक्सनचा वध केला आणि या स्वातंत्र्य संग्रामी त्यांचं बलिदान या ठिकाणी आपल्या तालुक्यातून झालेलं आहे आणि त्यांचं दर्शन या ठिकाणी केलं। आणि पुन्हा एकदा आमचे नरेश दादा गायकवाड की प्रत्येक आमच्याकडे बरं का हे नुसतं तुमच्या गावापुरतं मला देत नाही, आमच्या तिकडं
पंचक्रोशीमध्ये सगळ्या धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊन त्या ठिकाणी जी जी गरज पडेल त्या ठिकाणी मदत करणाऱ्यांच्या नरेंद्र गायकवाड त्यांनाही मी धन्यवाद देतो. या काळामध्ये जे सदस्य आहेत मी जास्त काही घेणार नाही. नॉनस्टॉप सगळे मंडळी म्हणतात लवकर एकदा गोवा चालू कर काय की नाही आमचा लय जागरण आहे 7वा दिवस आहे ठीक आहे उद्या 7वा दिवस आहे काहीतरी. तर सगळ्यांना एकदम नॉनस्टॉप या ठिकाणी हा कार्यक्रम देण्याचा प्रयत्न करणार ईश्वराने या ठिकाणी काळकाय मातेनं आणि महाविद्यालयानं आमच्याकडून तुमचं चांगलं मनोरंजन करून घेऊन हिची प्रार्थना करतो. या ठिकाणी आम्ही जे जे काही दाखवणार आहोत जे काही त्याच्यामध्ये दाखवण्याचा भाग करणार आहोत भजन भाग म्हटलं की भजन होईल आणि तुम्ही म्हणाल हे पण भजन करायला लागले हे काय 15 मिनिटं काढतात काय मी 5च मिनिटं घेऊन फक्त रूपाचा आपण घेऊन जय रामकृष्ण म्हणून आणि गजर घेऊन आणि त्यानंतर या ठिकाणी गणरायाचं दर्शन होईल. त्यानंतर ज्याच्यामुळे धर्म आज जिवंत आहे किंवा आपण आज हिंदू धर्म म्हणून आहोत ते छत्रपती शिवरायांचे या ठिकाणी जन्मापासून अफजल खान वधापर्यंत दर्शन एक वेगळं बदलत्या चित्रामध्ये पाहायला मिळेल. आणि त्यानंतर या ठिकाणी गवळण होईल की जी नटखट असते खटाळ असते की नाही आणि अशी विरंगुळात्मक या ठिकाणी तुम्हाला त्याचं रंजनातून या ठिकाणी गवळण दाखवले जाईल. त्यानंतर धर्मवीर छत्रपती शंभू राजांचे या ठिकाणी आपल्या धर्मासाठीचं बलिदान या ठिकाणी बघायला मिळेल. हे हिंदू राष्ट्र आहे हे कालही होतं आजही आहे आणि उद्याही राहिलं पाहिजे आणि म्हणून यासाठी धर्म जागृतीचं गीत त्या ठिकाणी होईल. त्यानंतर एक विनोदी फार्स होईल की त्या आताच्या पिढीला गरज आहे म्हणजे तरुणाईला गरज आहे त्यांच्यासाठी मोजून 15 मिनिटाचं फार्स होईल. आणि त्यानंतर सगळ्यांना आता शिमग्याची ओढ लागली काळकाय माता येण्याची आहे की नाही तर तिचं दर्शन गाण्यातून होईल. आणि त्यानंतर एक ज्याच्यामध्ये माझी भूमिका आहे ते बघनाट्य होईल. दुर्भाग्य लाडक्या बहिणीचा असा जवळजवळ 3-3.5 तासाचा हा कार्यक्रम आहे. तुम्ही शेवटपर्यंत तुम्ही जागरणाची मंडळी मी पण मला सलग आजपासून 4 कार्यक्रम आहेत कालपासून. तर सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो. सगळ्यांनी शेवटपर्यंत आम्हाला अनुभव सहकार्य द्या अशी अपेक्षा बाळगतो. वैभव दादांचे आमच्या जतीन दादांचे या सर्व कमिटीचे मी पुन्हा एकदा कारण का कोणाकोणाची नावं घ्यावी सगळी वारकरी मंडळी दिसते आणि खास भरून येतो जीव हे पाहिल्यानंतर हा सोहळा. तर सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी कार्यक्रमाला सर्वांचं धन्यवाद. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दनं कृष्ण वन्दे जगद्गुरु. जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण कृष्ण
हे लांब लांब सोंडा मोठा लेका
आणि यानंतर दर्शन घेऊया की ज्यांच्यामुळे सुरक्षित राहिले ते मंदिराचे कळस, ज्यांच्यामुळे सुरक्षित राहिले ते मंदिराचे कळस आणि सुरक्षित राहिले ते अंगणातली तुळस, आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि म्हणून त्याच्यासाठी म्हणावं वाटतं, गीतेचा संदेश तू, क्रांतीचा आदेश तू, गीतेचा संदेश तू, क्रांतीचा आदेश तू, संस्कृतीचा मान तू आणि आम्हा साऱ्यांचा अभिमान तू. आणि म्हणून राजांबद्दल म्हणावं वाटतं की राजे होतात तुम्ही म्हणून आहोत आम्ही, राजे होतात तुम्ही म्हणून आहोत आम्ही. ही खरंच भाग्याची गोष्ट आहे की आपण हिंदू म्हणून केवळ आहोत ना, केवळ आणि केवळ आपल्या छत्रपतींच्यामुळे, आणि म्हणून त्यांचा गर्व आहे. आणि म्हणून आज त्यांचंच दर्शन आपण या ठिकाणी घेणार आहोत मंडळी. आणि खास करून आवर्जून तुम्हाला सांगतो, त्याचबरोबर आपल्या पूर्वजांचे सुद्धा आभार मानायला पाहिजे की त्यांनी आपल्याला हिंदू म्हणून जन्माला घातलं. पूर्वजांनी आपल्याला हिंदू म्हणून जन्माला घातलं. हिंदू म्हणून जन्म घ्यायला अनेक जन्मांचं पुण्यपदी असावं लागतं मंडळी, कारण का ही पुण्यवंतांची भूमी आहे. अखंड विश्व ज्या म्हणतात ना गोष्टीवरती अवलंबून आहे, जिथून या ठिकाणी जे तेज किंवा म्हणतात ना जो उत्सर्ग होतोय, जी ऊर्जा आहे ती केवळ आणि जगाला ऊर्जा देणारा स्रोत आहे ते केवळ आणि केवळ आपलं हिंदुस्थान आहे. कालही हिंदू राष्ट्र होतं, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. आणि म्हणून हिंदू म्हणून आपण जातीपातीमध्ये विभागून न राहता हिंदू धर्म म्हणून आज एकवटलं पाहिजे मंडळी, कारण का ही भाग्याची गोष्ट आहे. कुठल्याही युगामध्ये, सतयुग असू दे, द्वापार, त्रेता असू दे, द्वापार असू दे, कुठल्याही युगामध्ये ईश्वरानं जगाच्या पाठीवर चीन मध्ये म्हणा, अमेरिका म्हणा, लंडन म्हणा, कुठल्याही देवाला अवतार धारण केला नाही की नाही. आता मोदी इकडे आहे, तिकडे ट्रम्प आहे की नाही, तिकडे पुतीन आहे. रामराय वगैरे दुसरा कोण निर्माण झाला नव्हता धर्मरक्षणाकरता, कारण का ज्या ज्या वेळेला अधर्माचा नाश करण्यासाठी ज्या ज्या अनुभूती विभूती या ठिकाणी निर्माण झाल्या त्यांनी धर्मरक्षणाचं काम केलं. त्याला विष्णू म्हणून संबोधलं जातं. विष्णू ही व्याख्या आहे, विष्णू ही व्याख्या आहे की ज्यानं अधर्माचा नाश करण्यासाठी म्हणजे धर्म स्थापनेसाठी या ठिकाणी अधर्माचा नाश केला आणि त्यासाठी त्याची निर्मिती झाली, त्याला विष्णू संबोधलं जातं. आणि कलियुगामध्ये छत्रपती शिवरायांनी या ठिकाणी अधर्माचा नाश करून हिंदू धर्म हिंदवी राज्य निर्माण करण्याचं स्वप्न पाहिलं. आणि म्हणून त्याच्यामुळे आपण आज हिंदू आहोत मंडळी. आपण कन्वर्ट होऊन गेलो नाही, जे भीतीपुढे झाले ते इतर धर्मीय झाले. आपण हिंदू इतके महान आहोत की आपला देव आपल्या दारात भेटायला येत नाही का, गणराय वर्षाला येतो, गावचा देव या ठिकाणी भेटीसाठी येतो. खरंच भाग्यवान हे कुठल्या धर्मामध्ये बघायला मिळत नाही. देव आपल्याचा करण्याचं किंवा माणसापासून देवत्वाला जाण्याचं काम या ठिकाणी या म्हणतात संस्कृतीमध्ये केलं जातं. आणि हे हिंदू संस्कृती आपली महान आहे आणि ज्यांच्यामुळे आपण आहोत. आणि म्हणून त्या राजाचं एकदा दर्शन घेऊया, एकदा जयघोष घेऊया. छत्रपती शिवाजी महाराज की. आवाज असा नाही, एक आणखी सांगतो, वाढवला नाही आवाज तर पडायला लागेल नमाज, एवढं लक्षात ठेवा. हिंदू म्हणून एकवटलं पाहिजे, आवाज असा आला पाहिजे की नाही. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. घेऊया आपल्या राजाचं दर्शन. या ठिकाणी जतीन दादा, चंद्रकांत कदम यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं. धन्यवाद.
रायरेश्वराच्या मंदिरी जाऊन घेतली प्रतिज्ञा रक्त हिमावून स्वराज्य रक्षिण्या भगवाई आपली काया स्वराज्य रक्षिण्या भगवाई आपली काया उभे ठाकले शुभ कार्य बघा छत्रपती शिवराया उभे ठाकले शुभ कार्य बघा छत्रपती शिवराया शोभाची तलवार कार
त्यांच्यासाठी. आणि यानंतर पाहूया नटखट गौड आहे की नाही, कृष्ण लीलांचं या ठिकाणी सादरीकरण होईल. या ठिकाणी विनोदाने नटलेली खास अशी गौड. रवी किरणांनी असं म्हणता रवी किरणांनी असं म्हणता फुलराया अंबरी घंटेची मधुर किणकिण घुमते या मंदिरी चलनी घासयानो बाजरी मठाची ऊन डोईवरी चलनी घासयानो बाजरी मठाची ऊन डोईवरी. करतेस मावशी काय ग उशीर झालाय पाय ग हे करतेस मावशी काय ग उशीर झालाय पाय ग हाय म्हातारी पडलय भारी करी फॅशन ही हाय पाय ग हाय म्हातारी पडलय भारी करी फॅशन ही हाय पाय ग उशीर झालाय पाय ग
म्हणून पोरांच्या तुझ्यावरच नजरा. तू ये. बोल मावशे. काय बोलू? काय घेतलं ते विचार. मग मागास तेच विचारलं की काय घेतलं आणि काय नाही. सांगते. हा. मी घेतला तू सजविला रू. मी घेतला तू सजविला रू. साडीनेचे जावळी आणि गाजरचं मंगळसूत्र. काय कोणाला ऐकायला आलं काय? त्याला जोरात बोल की हलतीच तेवढी जमून. आवाज जमाना काढ भाई. परत सांगू. हा बरं ऐक. हा मी घेतला तू सजविला रू. आता तरी येतंय? हो हो येतंय. मी घेतला तू सजविला रू. हा साडी नेसते जांभळी आणि गळ्यात घातलं मंगळसूत्र. म्हणून तुला नाही कोण विचारत काढ. मावशे हा आम्हाला सगळ्यांना नाव घेतलं. आम्हाला सगळे विचारलं घेतलं काय नेसलं काय. मावशे तू काय घातलंस? घातलंच नाही बघ काय घातलं नाही ग काय नाही घातलं. मावशे घातलं असेल ग काहीतरी. नाही घातलं. आम्ही तुला सांगितलं ना मग तू पण सांगू का? बरं सांगू का मंडळी? माझ्या नवऱ्याने की नाही रात्री मारली होती थंडगार बियर. माझ्या नवऱ्याने की नाही रात्री मारली होती थंडगार बियर. विकासरावांचं नाव घेते घालून आली बघ त्यांची. नको राहू दे. बोलू घालून आले बघ त्यांची आणली त्यांच्या दांडीवर. बरं चला नाव घेतलं काय सगळं सांगून झालं. बरं जाता जाता एखादं नाव पण घेऊन जात होईल. आता नाव पण घेऊ. हो हो मग येऊ का म्हणले नाव. बरं ऐकते. हा खायला तुम्हाला मुळापासून ऊस ऐकतेस मावशी? हो ऐकते मी जायचं. फक्त तिकडे पण ऐकायला लावते. तिकडे जाते आवाज. तुला जायचंय ना? नाही मला तर नाही येत आहे तिकडे म्हणून विचारलं. तुम्हाला येतंय ना ऐकायला? बघा त्यांच्या भावना पोचतायत मला. तुला ऐकायला येतंय ना? बरोबर. बघ खायला तुम्हाला मुळापासून ऊस ऐकतेस ना मावशी? हो ऐकते. खायला तुम्हाला मुळापासून ऊस. अगं म्हातारे साडीवर घे बेबी नको दाखवू. माझ्या बेबीवर तुझा का लक्ष नाही होते. तू ये ग. बरं तू घे ना. हो हो घे. बरं किती ऐका वाटीत ठेवला पेढा. हा त्या लागली मुंग्यांची रान. हा वाटीत ठेवला पेढा. त्या लागली मुंग्यांची रान. अगं म्हातारे मला नाव घ्यायला सांगतो नानाची टांग. लयच बोलती बाई. बरं मावशी मी पण घेते आहे. घे. लग्नाआधी फोटोत बघितलं तेव्हा दिसत होता खास. हा लग्नाआधी फोटोत बघितलं तेव्हा दिसत होता खास. लग्नानंतर बघते तर काय म्हणजे पोचावरच नाही का. हिच्या कुठं बघावं अंती वाऱ्यासारखी. आम्हाला सगळे नाव घ्यायला सांगितलं. सोबत नाव घेणार मी पण घेऊ म्हणते. मंडळी मावशी नाव घेतलं पाहिजे ना. बरं घेते ऐका नीट ऐका. भाताला की नाही इंग्लिश मध्ये म्हणतात राईस. भाताला की नाही इंग्लिश मध्ये म्हणतात राईस. सुधाकर कदमरावांचं नाव घेते. ते माझे फर्स्ट आणि शेवटची चॉईस. आवडलं की नाही? हो हो जाऊया. हे नटपट झालं करून वेणी फणी ग. हे नटपट झालं करून वेणी फणी ग. हे मथुरेला जाण हर्ष वाटे मनी ग.